शहरात बेकायदेशीरपणे तयार होणाऱ्या हातभट्टी दारू विरोधात पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिलाय। ऑपरेशन फ्लश आउट या विशेष मोहिमेअंतर्गत अवैध गावठी दारू तयार करणारे आणि विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गावठी दारू अड्ड्याची माहिती पोलीस संकलित करून ही कारवाई करणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली। शहरात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूची अवैध पद्धतीने निर्मिती होते। ही दारू शहराच्या विविध भागात विक्रीसाठी पाठवली जाते। प्रामुख्याने लोणीकंद, लोणी काळभोर, लक्ष्मीनगर, एरवडा, वाघोली, काळेपडळ, येवलेवाडी या परिसरात हातभट्टी दारू तयार करण्याचे अड्डे आहेत। अशा ठिकाणांची माहिती संकलित करून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या। हातभट्टी दारू पिल्यामुळे अनेकांची तब्येत बिघडते, तर काही बहुतांश प्रकरणात या दारूची दीर्घकाळ नशा करणाऱ्यांचा मृत्यू देखील झाल्याची अनेक उदाहरणे आहेत। उन्हाळ्यात गावठी दारूने मद्यप्राशन करणाऱ्यांना उष्माघाताचा धोका संभवतो, त्यामध्ये त्याचा मृत्यू देखील होतो। तर दुसरीकडे गावठी दारू पिल्याने विषबाधा झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत। ही दारू कोणत्याही नियमांशिवाय आणि असुरक्षित पद्धतीने तयार केली जाते, त्यामुळे त्यात भेसळ किंवा विषारी पदार्थ असण्याची शक्यता जास्त असते। यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो। ही बाब लक्षात घेऊन पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग एकत्रितरित्या शहरात कारवाई करणार आहेत।